नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे श्री वायुपुराणच्या अध्याय 4 मध्ये स्वागत. श्रोते, या अध्यायात आपण पाहणार आहोत सृष्टी निर्मिती, प्रतिसंधी काल आणि युगे व आश्रमांचे वर्णन याविषयीची सविस्तर माहिती. अध्यायाला सुरुवात करूया. सुतांचे तोंडून पुराणाचा प्रक्रियापाद नावाचा हा सुरुवातीचा भाग ऐकून ते ऋषी मुनी त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी सूत महर्षीस प्रिय वाटतील अशा शब्दांनी त्यांचा सन्मान केला. मग त्यांनी त्यांना विचारले की हे कल्पांच्या कथा जाणणाऱ्या सूत मुने, आता उलटून गेलेल्या कल्पानंतर येथून पुढे या वयाच्या कल्पाच्या आधीचा जो हा संधिकाल आहे त्याबद्दल सांगावे. ते ऐकण्याची आम्हाला अधिकच उत्कंठा वाटत आहे. त्या ऋषीवर्यांच्या इच्छेनुसार सूत मुनी सांगू लागले की श्री वायुदेव म्हणाले, नुकतेच जे कल्प उलटले आहे ते सनातन कल्प होय आणि जी कल्प आता सुरू होत आहे त्याचे नाव वराह कल्प आहे. 2 कल्पांच्या मधील संधिकालास प्रतिसंधी येते. प्रतिसंधीनंतर नवे दुसरे कल्प जनलोकातून येते आणि येथे सुरू होतो. असाच क्रम वारंवार चालू राहतो. प्रतिसंधीमुळेच 2 कल्पे वेगवेगळी राहतात. प्रतिसंधीपूर्वी जे कल्प उलटून गेलेले असते त्या कल्पाच्या सर्व क्रिया विस्कळीत होऊन जातात. मनवंतरे म्हणजे 2 मनूंच्या मधील काळ आणि युगांतरे म्हणजे 2 युगांच्या मधील काळ देखील असाच जाणावा. पहिल्या परार्धानंतरचा स्थितिकाल आणि 2 परार्धा वर्षानंतर द्विपरार्धा नंतरचा काल म्हणजे प्रलयकाल होय. ह्या आधी जे सनातन कल्प होऊन गेले आहे त्यात 1000 चतुर्युगे झाली. त्यानंतर ब्रह्मदिवसाच्या अखेरीस मनवंतर क्षीण काल आला. ते कल्प क्षीण झाले तेव्हा प्रलय कालातील दाह काल आला. त्यावेळी त्या कल्पामध्ये एका मनवंतरात विमानातून विहार करणाऱ्या देवता, ग्रह, तारे, नक्षत्रे, तारामंडळे, सूर्य, चंद्र आदी ग्रह सर्व असे मिळून 28 कोटी देव होते. अशा प्रकारे 14 मनवंतरातील देवांची सारी संख्या 392 कोटी इतकी झाली. एका कल्पातील देवसंख्या एवढी संख्या 14 मनवंतरात मिळून असते. या आकाशात विहार करणाऱ्या देवतास वैमानिक देव असे नाव आहे. ते राहतात तोच स्वर्ग होय. कोणत्याही मनवंतरात देव, मानव, पितर, मुनी हे आपापल्या संयोजक नि अनुचरांसह प्रलयाची लक्षणे दिसू लागेपर्यंत त्यांच्या जागी राहतात. नंतर आपापल्या स्थितीच्या काळाचे अखेरीस ते स्थाने सोडतात आणि त्यांना आत्मविशुद्धीमुळे उच्च स्थाने मिळतात. जनलोक, तपोलोक, सत्यलोक अशा क्रमाने ते ऊर्ध्वगतीने जातात. अखेर देवत्वास पोहोचलेले सत्यलोकापर्यंत गेलेले जीव हा नंतर ब्रह्मलोकास जातात. ब्रह्मलोकी गेलेला प्रत्येक जीव ब्रह्मानंदातून रंगून मोक्ष मिळवतो. साधारणपणे मुद्दाम होऊन झोपण्याचा बहाणा करण्याची जशी अवस्था असते, तो झोपलेला असून सुद्धा जागत असतो, तशी काहीशी त्या जीवांची अवस्था होते असे म्हणायला हवे. त्यावेळी त्यास भेद ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे ते प्रथम श्रेणी, शुद्धात्मा, निरंजन, तुल्य लक्षण, सिद्ध पुरुष स्वतःच्याच प्रकृती स्थिर होऊन राहतात. हीच प्रकृती प्रलयकाळी पुरुष तत्वात विलीन होत असते. परंतु शांत झालेल्या अग्नीतून पुन्हा ज्वाला निर्माण होत नाही. तसेच एकदा मुक्त आत्म्यास पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. बाकीच्या सर्वांस मात्र प्रलय काळाला तोड द्यावे लागते. प्रलयाची काळी सूर्याचे हजारो किरण अतिशय चमकत असतात. प्रत्येक किरणाचे 7 किरण होतात. हे प्रत्येक किरण एका सूर्या इतके प्रखर होतात. त्यांच्या तेजाने ते जणू ज्वालाच बनतात. ह्या ज्वाला त्रिलोकास भाजून काढू लागतात. त्यामुळे 3ही लोक जळण्यास सुरुवात होते. 3ही लोकांमधील सर्व स्थावर जंगम गोष्टी, सगळ्या नद्या, सगळे पर्वत प्रथम कोरडे ठणठणीत होतात आणि मग जळून जातात. धर्माने वागणारे, अधर्माने वागणारे सगळे प्राणी मात्र प्रथम पाण्याविना सुकून जातात आणि नंतर जळून जातात. त्यांची शरीरे जळून गेली तरी ते जीवात्मे त्यांनी आतपावेतो गेलेल्या बऱ्या वाईट कर्मांप्रमाणे बऱ्या वाईट योनीशी संलग्न राहिलेले असतात. त्यामुळे पुन्हा जेव्हा सृष्टिकाल सुरू होतो तेव्हा त्या योनीमध्ये जन्म घेणे त्यांना भाग पडतेच. पृथ्वीसह त्रैलोक्य पूर्णपणे जळून गेल्यावर सर्वत्र मोठा पाऊस पडतो आणि सर्व काही जलमय होते. हा एक जिन्सी समुद्र म्हणजेच अर्णव या नावाने प्रसिद्ध आहे. नर वा नार म्हणजे पाणी, म्हणून या नार अर्णव सागरात निजणारा देव नारायण होय. हा झोपलेला काळ होय. महार लोकातले महात्मे ह्या सर्व प्रलयाचे निरीक्षण करतात, कारण ते मुक्त असल्याने ते सगळे प्रलयापासून अलिप्त असतात. ते ह्या 14 खंडातल्या कालखंडांची 14 मनवंतरांची कल्पना करतात. म्हणूनच 2 प्रलयांमधील ह्या कालखंडास कल्प असे म्हटले आहे. अर्थात व्यक्त तसेच अव्यक्त स्वरूप असणारे महादेव हेच ही सर्व क्रीडा वारंवार करीत असतात. प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीस तेच प्राण्यांची निर्मिती करतात, सृष्टीची रचना करतात. त्या त्रैलोक्यनाथास माझे वारंवार नमस्कार असोत. श्रोतेहो, अशा प्रकारे श्री वायू पुराणमधील अध्याय 4 एक भाग संपलेला आहे. आता आपण दुसरा भाग पाहूया. युगांचे आणि आश्रमांचे वर्णन. श्री सूत महर्षी सांगत होते. श्री वायू परमेश्वराने श्री वराहाने
रूप घेऊन समुद्राच्या पाण्यात बुडालेल्या पृथ्वीस रसातळातून वर काढले. तिला सुरक्षित जागी स्थित करून त्यांनी नद्या, पर्वत, जमीन आदींची रचना केली. पृथ्वीच्या पुनरुद्धाराची ही हकीकत मी पूर्वीच सांगितलेली आहे. त्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाच्या स्वरूपात पृथ्वीची विभागणी केली. श्री ब्रह्मदेवांनी पृथ्वीचे प्रथम 7 भाग केले. हेच द्वीप होते. त्यानंतर त्यांनी या प्रत्येक द्वीपाचे 7 भाग केले. या प्रत्येक विभागास साल म्हटले जाते. ही एकूण 40 साले झाली. त्या प्रत्येकात तितकेच पर्वत आहेत. सप्तद्वीपे त्यांचेही 4 बाजूंनी समुद्र असल्याने एकमेकांच्या जवळ आहेत. समुद्रही 7 असून ते सप्तसागर होत. भूभी, 4 लोक, चंद्र, सूर्य, ग्रह, नक्षत्रे, पंचमहाभूते, दिशा आणि वर सांगितल्याप्रमाणे नद्या, नाले, समुद्र, पर्वत इत्यादी गोष्टींची रचना ब्रह्मदेवाने सर्वात आधी केली. त्यानंतर कालविभागांची आखणी त्यांनी केली. इतकी निर्मिती ब्रह्मदेवाच्या हातून झाल्यावर कल्पाची सुरुवात त्यांनी केली. ही सुरुवात कृतयुगाने झाली. दिव्य अशा तपोलोकात जे जीवात्मे जाऊ शकले नाहीत ते ह्या मनुष्य लोकात राहिले. शिवाय आणखीही मानव ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून तेथे जन्मले. हे सगळे जण येथे जन्म घेताना शरीरे धारण करून आपापल्या संचितानुसार कर्मे करतात आणि ह्या बऱ्या वाईट कर्मांप्रमाणे पुन्हा दुसरा जन्म घेतात आणि आपणच केलेल्या कर्मांची बरी वाईट फळे भोगतात. म्हणून सात्विक, बुद्धिमान, चांगल्या विचारांची माणसे, विद्वान तसेच अविद्वान, कामुक, राजस तशीच विरक्त, तामसी तशीच शांत, अल्पायू तशीच दीर्घायुषी अशी तऱ्हेतऱ्हेची हजारो माणसे ह्या जगात निर्माण झाली. ही सगळी त्या ब्रह्मदेवाचीच मुले जाणावीत. ही सगळी मर्त्य म्हणजे मरण असणारीच माणसे होत. सत्ययुगाच्या सुरुवातीस ही माणसे नद्या, समुद्र यांची किनारी इकडे तिकडे भटकत असत. ती फळे आणि कंदमुळेच प्रामुख्याने खात असत. त्या मानवात कोणत्याही तऱ्हेचा भेदभाव नव्हता. सगळे मानव एक सारख्याच वयाचे असून सगळ्यांचे रूपही एकसारखेच होते. त्यांना घर वा कोणताही निवारा लागत नसे. ते एकटेच राहत. त्यांच्या प्रकृती चांगल्या होत्या. तसेच त्यांना कोणतेही दुःख असे नव्हते. त्यावेळी पशु तसेच साप वगैरे सरपटणारे प्राणी पृथ्वीवर जन्मले नव्हते. तद्वतच कोणी पापी अत्याचारी मानवही अखिल विश्वात नव्हता. त्यावेळी खाण्यासाठी फळे वगैरे पदार्थांची विपुलता होतीच आणि त्या मानवांच्या इच्छेला येईल तो रस, तो पदार्थ मुबलक मिळत असे. तेव्हा रोगही अस्तित्वात नव्हते आणि रोगनाशक औषधी सुद्धा नव्हत्या. प्रत्येकास अगदी हुबेहूब त्यांच्यासारखी 2 मुले प्राप्त होत असत. एकच मुलगा आणि मुलगी. ही मुले त्यांना मृत्यूपर्यंत साथ देत. त्यावेळी सत्य, प्रकाश, सुख, क्षमा, शुद्ध आचार, विचार हीच मूल्य अस्तित्वात होती. त्यामुळे सर्वांमध्ये सारखेच प्रेम होते. वैर भावनेचा लवलेशही नव्हता. सगळेजण सदा सुखी आणि प्रसन्न असत. त्यांची रोजची कर्मे अगदी साधी असत. सत्ययुगात लोकांच्या आचरणात ध्यान हे प्रामुख्याने असे. द्वापारयुगात यज्ञाचे आधिक्य होते. त्रेतायुगात ज्ञान हेच उत्तम होते. तर कलियुगात सर्वात जास्त पुण्य देणारा धर्म म्हणजे दान करणे हा होय. सत्ययुगातील लोकात सत्वगुण अधिक होता, तर त्रेतायुगात रजोगुण जास्त होता. द्वापारयुगात रज, तम हे दोन्ही गुण मिश्र रूपाने प्रभावी असतात. कलियुगात मात्र केवळ तमोगुण म्हणजे तामसीपणा जास्तीत जास्त माणसात आढळतो. सत्ययुगातील कालखंड 4000 वर्ष असून तो संपतात सत्ययुग संपून त्याचा संधिकाल सुरू होतो. हा संधिकाल 800 वर्षांचा आहे. सत्ययुग संपताच युगातल्या सर्व सिद्धी संपतात. मग त्याचा प्रभाव केवळ 1/4 पट उरतो. सत्ययुगाच्या संधिकालाबरोबर त्या युगाच्या सर्व सिद्धी संपताच दुसऱ्या त्रेतायुगाच्या सिद्धी सुरू होतात. जेव्हा त्रेतायुग संपून द्वापारयुगाचा संधिकाल लागतो तेव्हा द्वापारयुगाच्या वेगवेगळ्या सिद्धींचा प्रभाव वाढू लागतो. या सत्ययुगाच्या संधिकाली गुणधर्म एक पाद असतो. म्हणून आयु, बल, ऐश्वर्य हे सत्ययुगातले विषय क्षीण होतात. यावेळी त्रेतायुग सुरू होऊन पाण्याची विपुलता कमी होते. श्रावण भाद्रपदातील पावसासारखे वातावरण पसरते. जिकडे तिकडे हिरवी झाडी उगवतात. त्या झाडाझोडपांपासून माणसांना तऱ्हेतऱ्हेच्या वस्तूंची प्राप्ती होते. त्यावरच त्रेतायुगातील माणसे गुजराण करण्यास सुरुवात करतात. याप्रमाणे दुसरे बदलही घडू लागतात. संतती जन्मण्याचे प्रमाण वाढते. माणसांच्या आसपासचे वृक्ष नष्ट होऊ लागतात. त्यामुळे तेथे पुन्हा वृक्ष उगवतात. या वृक्षांमुळे मिळणाऱ्या वस्तूंवर व पदार्थांवर माणसे गुजराण करू लागतात. परंतु लोभाच्या आहारी जाऊन जेव्हा ही माणसे वृक्षांच्या व त्यांच्यापासून मिळणाऱ्या पदार्थांचा मन मानेल तसा वापर करू लागली आणि काहीशी नासधूस होऊ लागली, तेव्हा ही सगळी उत्तम झाडे ही नष्ट होऊ लागली. या कारणाने अर्थातच माणसात जास्त जास्त दुःख पसरू लागली. आता त्या माणसात थंडी, उकाडा यांचा त्रास जाणवणे सुरू झाले. त्यामुळे ते कपडे वापरू लागले. तसेच आपल्या इच्छेस येईल तसे भटकणे सोडून प्रत्येकजण घर बांधून राहू लागला. त्यामुळे किल्ले, महाल, गावे इत्यादी वस्त्या तयार होण्यास सुरुवात झाली. या घर, किल्ले आदींची उभारणी करण्यासाठी जमिनीची लांबी, रुंदी इत्यादी मोजमापे करणे आवश्यक होते. त्यामुळे मोजमापे करण्यासाठी सूचक संज्ञा म्हणजे परिमाणे
निश्चितच केली गेली. उदाहरणार्थ प्रदेश, हस्तकिक्षू, धनु इत्यादी. 10 अंगुळे लांबी म्हणजे एक प्रदेश होय. अंगठ्यापासून करंगळीपर्यंत विविध म्हणजे प्रदेश होय. मधल्या बोटापासून तिसऱ्या बोटापर्यंत म्हणजे अनामिकेच्या अखेर एक गोकर्ण होय. मधल्या बोटापासून पुढील एक भाग म्हणजे ताल असून 12 अंगुली म्हणजे एक विस्तस्ती होती. 24 अंगुली बरोबर एक हात होतो. 42 अंगुली बरोबर एक किशकू होतो आणि 4 हात बरोबर एक धनु होतो. 2 हात 2000 धनु म्हणजे एक गुव्यक्ती असून 8000 धनु म्हणजे एक योजन होय. लक्षात या सरतो. अशा या परिमाणांच्या साहाय्याने मापन करून त्या माणसांनी घरे वगैरे उभारली. त्यांनी जे दुर्ग उभारले ते 4 प्रकारचे होते. पैकी 3 प्रकारचे दुर्ग हे प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक असून उरलेला चौथा प्रकार कृत्रिम दुर्ग हा होय. कृत्रिम दुर्ग बांधताना 4ही बाजूंना उंच उंच कोट व जलाशय म्हणजे तट व पाण्याचे खंदक तयार करीत. तटांना भक्कम दरवाजे असत. ते 8 हात लांब आणि 10 हात रुंद असत. नैसर्गिक दुर्ग, गाव, नगर इत्यादींची उभारणी प्रामुख्याने पर्वत वा जलाशयांच्या आश्रयाने होई. ज्यांची रुंदी ही लांबीहून अधिक आहे असे गाव वा पूर चांगले समजले जाई. गावातील पूर्व व उत्तर दिशांना काही दिशांचा भाग काहीसा खालच्या पातळीवर वसवला जाई. अगदी लहान दाटीवाटीचे फार मोठे खराब रस्ते असलेला पूर व गाव चांगले नाही असे समजत असे. 4ही दिशांना समान विस्तार असलेले पूर चांगले समजले जाई. गावांची परिसीमा 2 कोस आणि क्षेत्र सीमा 4 धनु मानत असत. रस्ते 10 धनु रुंद असत. त्यामुळे त्यावरून माणसे, हत्ती, घोडे, रथ अशी सर्व रहदारी सहजपणे सामावली जाई. चौकाचा प्रत्येक रस्ता 4 धनु रुंद असे आणि घरातले बोळ 2 धनु रुंदीचे असत. अगदी छोटा रस्ताही 1 धनु रुंद असे. एखाद्या झाडावर जशा त्या झाडाच्या फांद्या व पाने कोणत्याही दिशेला पसरलेले असतात त्याप्रमाणे त्या माणसांनी लाकड्याशी एकत्र रचून उत्तम घरे तयार केली. शाखा म्हणजे फांद्या, तद्वतच ही घरे रचली असल्याने त्यांना शाला असेही म्हणत अथवा गृहशाला असे म्हणत. स्वच्छ आणि पवित्र अशा घरात प्रवेश करताना मन प्रसन्न होत असे म्हणून अशा घरांना प्रासाद म्हटले जाई. कारण प्रसाद म्हणजेच आनंद असा अर्थ होय. अशा घरांमधून निवारा घेऊन राहिल्याने त्या माणसांची थंडी, वारा, ऊन, पावसापासून सुटका झाली. पावसामुळे जी झाडे उगवली होती त्यांची फळे, फुले इत्यादीवर त्या माणसाची भूक भागू लागली आणि ते सुखाने राहू लागले. परंतु काही काळाने त्रेतायुगाच्या युगधर्माप्रमाणे त्या लोकांना लोभ व रोगांनी पछडायला सुरुवात केली. लोभी झालेला प्रत्येकजण स्वतःच्या कृतीप्रमाणे राहण्याच्या जागा, जमिनी व अन्न देणारी झाडे यावर कब्जा करू लागला. कमजोरी, गरीब, दुर्लभ माणसे एकमेकांच्या सोबतीने राहू लागली किंवा बलवान माणसांजवळ त्यांची सेवा करीत राहू लागली. त्यांची कामे त्यांच्या आज्ञेप्रमाणे करू लागली. लोभाने ही माणसे जेव्हा वृक्षांपासून मिळणारी फळे वगैरे घेण्याचा अतिरेक करू लागली तेव्हा ती कमी कमी होत गेली. अखेरीस ती फळे वगैरे पदार्थ दुर्मिळ झाले. तेव्हा सगळेजण हवालदिल झाले. त्यांना काय करावे ते सुचेना. ते वेड्यासारखे फळाऐवजी पानेच खुडू लागले, पण त्याचा काही उपयोग होईना. तेव्हा ते सगळेजण ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांची प्रार्थना करून त्यांनी त्या सगळी परिस्थिती वर्णन करून सांगितली. तेव्हा ब्रह्मदेवांनी भूमी रूपी गायीचे दोहन केले. फळे पिकल्यावर त्यापासून बीजे म्हणजे बिया मिळतात. त्यांना औषधी असे म्हणतात. त्या दोहानामुळे त्यांना त्या तऱ्हेतऱ्हेच्या औषधी मिळाल्या. या औषधीपासून निरनिराळ्या प्रकारची झाडे उगवली आणि त्या लोकांना निरनिराळ्या प्रकारची फळे मिळू लागली. त्यावर त्यांची उपजीविका चालू झाली. क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे विभाग पडले आणि प्रत्येकास त्याची कामे नेमून दिली. परंतु पुढे प्रत्येकजण आपापल्या नेमून दिलेल्या नियमांचा अनादर करून हवे तसे वर्तन करू लागला. पुढे ते सगळे लोक पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले. ह्या पृथ्वीवर आमचा जन्म कशासाठी आहे, आमची कर्तव्य काय आहे असे त्या माणसांनी विचारले. त्यावर ब्रह्मदेवांनी त्यांना आश्रम व्यवस्था घालून दिली. ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि भिक्षुक उर्फ संन्यासाश्रम असे 4 आश्रम त्या लोकांना शिकवले. त्याप्रमाणे राहण्याचा आणि आचरण करण्याचा उपदेश त्यांनी केला. गृहस्थाश्रमासाठी धर्म, आचार, विचार, यम, नियम अशी चौकट त्यांनी लोकांना शिक्षण देण्यासाठी तयार करून दिली. गृहस्थाश्रम हाच 4ही आश्रमांचे आश्रयस्थान होय. गृहस्थाश्रमाची 5 प्रमुख कर्तव्ये आहेत. ती अशी की अतिथी सत्कार, यज्ञ, श्राद्ध, हवन, अनुष्ठान, संतान उत्पत्ती अर्थात स्त्री परिग्रह, दंड, मेखला आणि जटा धारण करणे, जमिनीवर झोपणे, गुरूंची सेवा करणे, भिक्षा मागून पोट भरणे ही ब्रह्मचार्याची प्रमुख कर्तव्य होय. वल्कले धारण करणे, धान्य, कंदमुळे वा फळे खाणे, नदी वा तलावात दिवसापासून 2 वेळा बुड्या मारून स्नान करणे, हवन व अनुष्ठान करणे हेच वनप्रस्थ आश्रमात मुख्य कर्तव्य होय. संन्यासी लोकांची कर्तव्य म्हणजे रात्रीच्या वेळी भिक्षा न मागणे, चोरी न करणे, शुद्धता पाळणे, सर्व मनुष्यांबद्दल दया, क्षमा न रागवणे, गुरुची सेवा करणे, आपल्या इंद्रियांवर विजय मिळवणे, ध्यान धारणा करणे, मनावर संयम ठेवणे इत्यादी होत.
संन्याशाने दुसऱ्याच्या घरी गेल्यावर काहीही न बोलता भिक्षा घालावी. चारही आश्रम कल्याणकारक होते. मात्र मनात श्रद्धा ठेवून माणसाने आपापले काम कर्तव्य करायला हवे. श्रद्धा न करता ठेवलेले काम कोणतेही सफल होत नाही. मलिन मनाने म्हणजे शुद्ध भावना न ठेवता केलेले दान व्यर्थ जाते. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हीच 4 साधने जीवनरूपी यात्रा करण्यासाठी योग्य होत. धन्यवाद.